सांगलीच्या कुपवाडमधील केसरेकर या दाम्पत्य हत्या प्रकरणी आणि केसरेकर दाम्पत्य हत्या प्रकरणी हत्येच्या निषेधार्थ आज सांगली आणि कुपवाड बंदची हाक आहे। सकल हिंदू समाजाच्या वतीने दुपारी 4 वाजता मोर्चा निघणार आहे। आमदार गोपीचंद पडळकर, संग्राम जगताप, महेश लांडगे या मोर्चात सहभागी होतील। खटला जलद गती न्यायालयात चालवावा तसंच आरोपीला फाशी द्यावी ही मागणी या मोर्चाच्या माध्यमातून होणार आहे। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी संजय देसाई यांच्याकडून। संजय, कुपवाडमधील केसरेकर हत्या प्रकरण आणि या प्रकरणी आता मात्र बंदची हाक। लागवी गेल्या काही दिवसापूर्वी कुपवाड या ठिकाणी एका दाम्पत्याचा खून करण्यात आला होता। एका मुस्लिम समाजातील युवकाने त्यांचा दोघांचाही खून केलेला होता। त्याच्या निषेधात गोपीचंद पडळकर यांनी त्यांच्या घरी जाऊन भेट केली होती। त्यानंतर त्यांनी सांगली कुपवाडमधील या दाम्पत्याच्या निषेधार्थ आज बंदची हाक पुकारण्यात आली होती। सकल हिंदू समाजाच्या वतीने आज 4 वाजता मोर्चाही काढण्यात येणार आहे। या मोर्चामध्ये आमदार गोपीचंद पडळकर, आमदार संग्राम जगताप आणि आमदार महेश लांडगे यांची उपस्थिती राहणार आहे। आरोपीला जोपर्यंत फाशीची शिक्षा आणि लवकरात लवकर सुनावणी व्हावी ही मागणी करण्यात येणार आहे। त्यामुळे आज बंद पूर्णपणे करण्यात आला। या बंदला चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे। सकाळपासून सर्व छोटे मोठे व्यापाऱ्यांनी या बंदला प्रतिसाद दिला आहे। तर सायंकाळी 4 वाजता सकल हिंदू समाजातून मोर्चा काढून भव्य सभेचंही आयोजन करण्यात आलेलं आहे। लागवी। धन्यवाद संजय, तुम्ही दिलेल्या माहितीकरता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।